नमस्कार. युनिक अकॅडमीच्या मार्फत वैदिक मॅथ्स अबॅकस यांच्या फ्रँचायझी देण्याचे ठरवलेले आहे. BEd असेल, DEd असेल किंवा MAd असेल किंवा इच्छुक ज्यांना आपली स्वतःची एक अकॅडमी चालू करायची आहे त्यांनी आमच्या अकॅडमीला संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती, किंवा जर तुम्हाला समोरासमोर भेटायचं असेल त्यांचा पत्ता आहे खैरमोडे हॉल, जाधव हॉस्पिटल शेजारी, तासगाव. अबॅकस असेल, वैदिक मॅथ्स, स्पर्धा परीक्षा या सर्वांचे ट्रेनिंग आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद. +5 +1 answer 7. Take 0 10 +10 +10 answer 30. Take 0 50 +10 +10 answer 70. Take 0 7 -5 answer 2. मराठी पत्रकार परिषद आरोग्य तपासणी शिबिर. व्याधी कळवा तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील. मंगळवार दिनांक 3 डिसेंबर सकाळी 8 ते 12 या वेळेत IMA हॉल, आमराई क्लब शेजारी, सांगली येथे संपन्न झाले. मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने परिषदेचे मार्गदर्शक म्हणजे SM देशमुख सर यांच्या आदेशाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे आपण आरोग्य तपासणी शिबिर घेतले. मात्र यंदाचे शिबिर इतर शिबिरापेक्षा वेगळे घेण्यात आल्याचे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणजे कोळी सर यांनी सांगितले. या शिबिरामध्ये रक्त तपासणी, डोळे, दात तपासणी, ख्यातनाम दवाखान्यामध्ये मोफत उपचार, ज्येष्ठांसाठी मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया मोफत, महिला व मुलांचे स्वतंत्र तपासणी उपचार. या शिबिरात तपासणीनंतर आपल्याला आवश्यक असणाऱ्या व्याधीवर कुठल्याही मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी मोफत उपचारासाठी मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाची टीम आपल्यास सहकार्य करते. तरी पत्रकार बंधूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. पुढील आठवड्याभरात संपूर्ण जिल्ह्यात तालुकावार आरोग्य शिबिरे होणार आहेत. या शिबिरामध्ये सांगली, मिरज, कुपवाड आणि आसपासच्या परिसरातील पत्रकारांचे कुटुंबीय, वृत्तपत्र कर्मचारी आणि वृत्तपत्र विक्रेते यांनी सहकुटुंब येऊन या शिबिराचा लाभ घेतला. पुढच्या संपूर्ण आठवड्याभरात जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये तालुकावार आपणास शिबिर घ्यायचे असून सांगलीतून तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम पाठवली जाईल. त्यानुसार तालुक्याचे नियोजन करून सांगलीला कळवावे असे सांगितले. या शिबिरासाठी जिल्हा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद. अधिक माहितीसाठी संपर्क अविनाश कोळी, जिल्हा अध्यक्ष, सांगली. मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आणि सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीनं आपण या ठिकाणी पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी, पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर IMAच्या माध्यमातून इथं IMA हॉलला आपण आज अरेंज केलं होतं. आणि या ठिकाणी जिल्ह्याभरातल्या सगळ्या पत्रकारांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये झाला. या ठिकाणी दंत तपासणीपासून रक्त तपासणी आणि बाकीच्या सर्वच तपासण्या, ECG पासून तुमच्या हृदयाच्या ज्या तपासण्या आहेत त्या सर्व तपासण्या एकाच छताखाली या ठिकाणी आयोजित केल्या. जिल्ह्याभरातल्या 100हून अधिक पत्रकारांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आत्तापर्यंत यात सहभाग घेऊन नोंदणी केली, आरोग्य तपासणी केली. पत्रकारांच्या आयुष्यात सर्वात मोठा प्रश्न जो असतो तो आरोग्याचा असतो आणि दिवसभर व्यस्त कार्यक्रमांमुळं त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळं मराठी पत्रकार संघाच्या वतीनं गेल्या काही वर्षांपासून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचंसुद्धा आरोग्य तपासणी शिबिर घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची. याच्याशिवाय फक्त पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून आम्ही थांबत नाही, तर या सर्व पत्रकारांच्यामध्ये कुठले जर आजार असतील, कुठले विकार असतील तर त्यांच्यावर मोफत उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये बसवून त्यांना मोफत उपचार देण्याची सुद्धा सोय आम्ही करतो आहे. आणि लवकरच सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही एक अशी योजना आणतो आहे की जेणेकरून नोंदणीकृत पत्रकार जे आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत या सर्वांना जिल्ह्यामध्ये कोणतेही ऑपरेशन असू दे, कोणतेही उपचार असू देत, ते मोफत व्हावेत यासाठी काही खाजगी रुग्णालये, शासकीय रुग्णालये यांच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांशी तर करार करून आपण त्यांच्यासाठी मोफत उपचाराची सोय करतो आहे. आणि 25 किलोमीटरच्या अंतरामध्ये
रुग्णवाहिकेची सोयसुद्धा जलद गतीने या कुटुंबियांना मिळेल किंवा त्यांच्या पत्रकारांना मिळेल याचीसुद्धा सोय करतो आहे। तर हा एक सामाजिक उपक्रम आज पार पडला। याच्यासाठी सांगली जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन जे आहेत विक्रमसिंह कदम आणि IMAचे ट्रस्टचे अध्यक्ष जे आहेत सुनील पाटील साहेब या सर्वांच्या सहकार्यानं याच्याशिवाय सेवा सदन असेल, सिनर्जी असेल, सुदर्शन आय हॉस्पिटल असेल आणि